नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे. प्लम केक बघा कसा मस्त दिसतोय. कढईमध्ये बनवलाय तरी अजिबात चिकट होत नाही. ड्रायफ्रुट्स रात्रभर भिजत घालायचीही गरज नाही. अगदी तासाभरामध्ये तसाच चवीचा मस्त केक तयार होतो. याप्रमाणे आपण या साहित्य घेतल्याप्रमाणे जर केला तर 1 किलोच्या प्रमाणमध्ये हा केक तयार होतो. रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप लवकर होणारी देखील आहे. तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. याकरता आपण घेतलेली आहे टुटी फ्रुटी, बदामचे काप करून घेतलेले आहे, मनुके घेतलेले आहे, अक्रोडचे देखील काप करून घेतलेले आणि काजूचे देखील काप करून घेतलेले आहे. आणि या ठिकाणी आपण फ्रेश ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. तर हा ऑरेंज ज्यूस आपण कसा तयार करायचा हे बघूया. या ठिकाणी मी हे फ्रेश ऑरेंज घेतलेले आहे. तर आता आपण बघू शकता याचा ज्यूस कसा तयार करायचा. तर याकरता मी घेतलेले आहे ऑरेंज असं आतमध्ये चिरून घेतलेला आणि त्यामध्ये आता आपण घेऊया विस्करच्या साहाय्याने याचा ज्यूस तयार करूया अशा पद्धतीने. खूप सोपे आणि झटपट होतो अशा पद्धतीने केल्यावर. अशाच पद्धतीने आपण सर्व याचा ज्यूस तयार करून घेऊया. सेम प्रोसेसने आपण ह्या संपूर्ण ज्यूस तयार करून घेऊया. आपल्याकडे जर ऑरेंज नसेल तर आपण डाळिंबाचा किंवा ॲपलचा ज्यूस घेतला तरी चालेल. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते ड्राय फ्रुट्स तुम्ही यासोबत घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण घेतलेले आहे. तर हे विस्करच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने हा ज्यूस तयार करून घेत आहोत. आणि बघा अशा पद्धतीने हा गाळून देखील घेत आहोत म्हणजे याचे काही बिया वगैरे असतील तर त्या निघून जातील. तर या ठिकाणी आपण हा पॅन तापवलेला आहे. आपला पॅन चांगला तापल्यानंतर यामध्ये आपण हा ऑरेंज ज्यूस ॲड केलेला आहे. ऑरेंज ज्यूसमध्ये आता आपण संपूर्ण आपले ड्राय फ्रुट्स घालूया. तर या ठिकाणी मी यामध्ये मनुके ॲड केलेले, बदामाचे काप, काजूचे काप ॲड केलेले. यामध्ये आता आपण ॲड करूया अक्रोडचे काप. यामध्ये टुटी फ्रुटी देखील ॲड करूया आणि हे संपूर्ण आपल्याला मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं हे शिजवून घ्यायचे आहे. तर हे आपण संपूर्ण मिक्स करून घेऊया. सारखं आपल्याला हे परतत राहायचे आहे. तर यामध्ये आपण हे सर्व ड्राय फ्रुट्स घातलेले आहेत. तुमच्याकडे जर पिस्ता, ॲप्रिकॉट, बेरीज असतील तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ड्राय फ्रुट्स ते तुम्ही ॲड करा. आणि हे आपले सगळे ड्राय फ्रुट्स आणि हे सर्व आपण केलेलं तर हे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत आणि प्रत्येक रेसिपीच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपले सगळे इन्ग्रेडियंट असतात तर हे आपण नक्की चेक करा. प्लम केक तर तुम्ही नेहमीच बनवला असेल पण नक्की रुबी मस्के रेसिपीच्या पद्धतीने असा बनवून बघा. तर बघा या ठिकाणी आपले हे फ्रुट्सने बघा ज्यूस संपूर्ण पिलाय. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे ज्यूस आटत आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मंद आचेवर छान शिजवून घ्यायचे आहे. तर आपण बघू शकता की सगळा सोक झालेला आहे फ्रुट्समध्ये आपला ज्यूस. या ठिकाणी आता आपण ही कढई प्रीहीट करणार आहोत. तर बघा या ठिकाणी मी यामध्ये मीठ घातलेले आहे आणि या ठिकाणी आपण हे स्टँड देखील ठेवलेले आहे, रिंग स्टँड. तर बघा अशा पद्धतीने आपण ही प्रीहीट करायला ठेवूया कढई मंद आचेवर. तर आता आपण केकची प्रिपरेशन करत आहोत. तर त्यासाठी मी या ठिकाणी घेतलेले आहे बटर घेतलेले आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकता. यामध्ये आपण पिठी साखर घेतलेली आहे. या ठिकाणी आपण घेतलेले आहे ड्राय फ्रुट्स, इसेन्स घेतलेला आहे, मैदा घेतलेला आहे, कोको पावडर घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण घेतलेले. तर चला आता आपण पुढे केकची प्रोसेस करूया. सर्वात अगोदर आपण घेतलेले आहे मिक्सी जार आणि यामध्ये आता आपण घेतलेले आहे दालचिनी, लवंग, इलायची आणि जायफळ. तर हे जायफळ मी थोडंसं
खेचून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्सर जारमध्ये हे बारीक याची पावडर तयार करून घेणार आहोत. तर यामध्ये हे डायरेक्ट पावडर होणार नाही, त्यामुळे आपण यामध्ये थोडीशी घेत आहोत साखर आणि यामध्ये साखर घेऊन आपण हे संपूर्ण बारीक करणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही पावडर तयार करून घेतलेली. तर चला आता आपण घेतलेले आहे मिक्सिंग बाउल. तर त्यामध्ये आता आपण हे बटर घेतलेले आहे. तर तुम्ही बटर ऐवजी तेल घेतले तरी चालेल. तर यामध्ये आता आपण घेणार आहोत पिठी साखर. हे दोन्हीही आपण मिक्सरच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. विस्करने बघा अशा पद्धतीने हे छान मिक्स होते आणि हे 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकता किती मस्तपैकी मिक्स झालेले आहे. तर यामध्ये आता आपण घालूया अजून ड्राय फ्रुट्स. तर यामध्ये आता आपण घालूया काजू, बदाम आणि मनुके मी या ठिकाणी घातलेले आहे. आणि या ठिकाणी मी घातलेले आहे टुटी फ्रुटी. यामध्ये आता आपण घेऊया मैदा. तर 1.5 कप मैदा या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि 2 चमचे आपण ही कोको पावडर घेतलेली आहे. यामध्ये आता आपण घालूया मिक्सरमध्ये तयार करून घेतलेले खडे मसाले आणि यामध्ये घालूया 1 स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा स्पून बेकिंग सोडा. तर हे संपूर्ण आपण चाळून घेऊया. अशा पद्धतीने हे संपूर्ण आपण चाळून घेत आहोत आणि हे असं संपूर्ण एकत्र चाळल्यामुळे हे छान मस्तपैकी चाळल्या देखील जाते आणि छान एक जीव देखील होतो. व्हॅनिला इसेन्स आपण 5 ml या ठिकाणी ॲड केलेले आहे. तर यामध्ये आता आपण ॲड करून घेऊया शिजवलेले ड्राय फ्रुट्स. यामध्ये घालूया. हे संपूर्ण शिजवलेले ड्राय फ्रुट्स यामध्ये आपण घेतलेले आहे. यामध्ये आता आपण घेऊया दूध. तर आपल्याला हे दूध सुरुवातीला थोडेच घालायचे आहे. हे चांगले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आणि सुरुवातीलाच खूप दूध आपण यामध्ये घालणार नाही आहोत. जसजसे आपल्याला लागेल तसतसे आपण यामध्ये ॲड करूया. असे आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शननेच हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपल्याला थोडे अजून दूध हवे आहे. तर आपण हे देखील यामध्ये ॲड केलेले. हे संपूर्ण आपण मिक्स केले आणि बघा हे किती मस्तपैकी मिक्स झालेले आहे आपले हे केकचे बॅटर. तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले. केक टिनमध्ये आपण हे आपले संपूर्ण बॅटर घालूया. तर मी या केक टिनला बटर पेपर घातलेला आहे. पण तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही याला बटर किंवा तुपाने ग्रीस करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले बॅटर यामध्ये आपण हे ॲड करूया केक टिनमध्ये. तर हे संपूर्ण मी यामध्ये घेतलेले. तर हे आपण संपूर्ण अशा पद्धतीने हे मिक्स करून घेत आहोत. हे बॅटर आपण एकसारखे करून घेतलेले आहे. आपण बघू शकता. हे आपण टॅप करून घेऊया आणि यामध्ये ड्राय फ्रुट्स घालूया. काजू, बदाम पाकळ्या आपण केलेल्या आहे. टुटी फ्रुटी गार्निश करणार आहोत. तुम्ही पिस्ता, अक्रोड वापरू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण यामध्ये ॲड करूया. तुम्ही बघू शकता आपली कढई चांगली तापलेली आहे. तर जसं ओव्हन आपण प्रीहीट करतो तसेच आपण कढई देखील प्रीहीट झालेली आहे. आपण बघू शकता. तर या कढईमध्ये आपण हा केक टिन ठेवूया आणि घट्ट झाकण ठेवून एक 45 ते 50 मिनिटं हा केक बेक होईल
अधूनमधून आपण चेक करणार आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीचे 20 मिनिटं तरी आपल्याला याला अजिबात उघडून बघायची नाही. तर 45 ते 50 मिनिटं झालेली आहेत आणि आपण हा केक उघडून बघूया. चॉकलेट प्लम केक, वाव, किती मस्त सुंदर आपला तयार झालेला आहे. मधोमध आपण यामध्ये टूथपिक घालून बघूया किंवा सुरीही घालू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपण हा चेक करून घेऊ. तर यामध्ये आपण टूथपिकच्या साहाय्याने आपण हे चेक केलेलं आहे आणि या ठिकाणी आपली ही तयार झालेली आहे चॉकलेट प्लम केक. तर ही बघा, आपण ही 1 तास ही संपूर्ण आपण थंड करून घेतलेली. तर ही थंड केल्यानंतर अशा प्रोसेसने आपण ही काढून घेत आहोत. याचे आपण बटर पेपर काढूया. केक सुंदर तयार झालाय आणि बघा किती मस्तपैकी इझी आपला हा बटर पेपर निघत आहे. टेक्स्चर बघा केकचे किती मस्त आलंय. केक मस्त हलका फुलका झालाय. खाताना अजिबात घशाला दाटणार नाही. याच टेक्स्चर वरूनच कळत असेल. कढईमध्ये 1 किलोचे चॉकलेट प्लम केक आपला तयार झालेला आहे. बघा हा किती मस्त स्पॉन्जी आपला हा प्लम केक. अंड नाही, ओव्हन नाही, तरीही कढईमध्ये बनला आहे. ड्रायफ्रुट्सनी भरलेला, एकदम घरच्या घरी सोप्या पद्धतीने प्लम केक आपला हा तयार झालेला आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असाच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून रेसिपी येईल तर सर्वात अगोदर आपल्यालाच नोटिफिकेशन मिळेल. अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात.